मित्र हो, मित्र हो, आज मी ज्या आज मी विषयावर ज्या बोलणार विषयावर आहे बोलणार आहे त्याबद्दल त्या माझी आणि आपली सगळ्यांची मतं सहमत होतीलच असं मला वाटत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो आणि इतिहासाचं मूल्यमापन करण्याच्या आपल्या स्वतःच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे ज्या प्रकारे मी या एका विशिष्ट घटनेचं मूल्यमापन केलेलं आहे, तसंच आपण कराल अशी माझी अपेक्षाही नाही. परंतु इतिहासाकडून काहीतरी शिकण्याकरता आणि इतिहासाकडे जरा अधिक डोळस नजरेने पाहण्याकरता एखाद्या देशाच्या वैभवशाली गौरवशाली परंपरांचा आपल्याला योग्य आकलन व्हावं, त्याचा थोडासा अभिमानही वाटावा, या दृष्टीने मी या विषयाची निवड आज केलेली आहे. शीर्षक आहे द स्टोरी ऑफ विक्ट्री सिटी, एका विजयी नगराची गोष्ट. आणि खरोखरच ही एका विजयी नगराची, विजयनगराच्या महान साम्राज्याची गोष्ट आहे. मुघलांच्या आक्रमणापूर्वी भारताचं स्वरूप कसं होतं, 1800 ते 1200 पर्यंत साधारणपणे भारताचा नकाशा आणि भारताचं एकंदरीत राज्य स्वरूप कसं होतं, याचं आपल्याला थोडक्यात आकलन जर करायचं असेल तर हा नकाशा आपल्या डोळ्यापुढे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे राजवंश, मग ते पल्लव असतील, कामपुर असतील, अ, त्याच्यानंतर सोळंकी असतील, चौहान असतील, चालुक्य असतील, चोल असतील, असे वेगवेगळे राजवंश भारतावर राज्य करीत होते. आणि चंदेल असतील, आणि या सर्व राजवंशांनी भारतातल्या वेगवेगळ्या भूभागांवर आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं. एकसंघ आणि संपूर्ण एकछत्री अंमल असणाऱ्या साम्राज्याची कल्पना जरी त्या काळात होती, तरी देखील अशा प्रकारचं एकसंघ आणि प्रचंड विशाल साम्राज्य भारतात गुप्तांनंतर पुन्हा कोणी सहसा प्रस्थापित केलं नव्हतं. प्रत्येक भूभागामध्ये भारताच्या, मग दक्षिण असेल, उत्तर असेल, पूर्व असेल, पश्चिम असेल, वेगवेगळी राज्य आपल्या पराक्रमांच्या आणि गौरवशाली इतिहासाच्या माध्यमातून नांदत होती, राज्य करीत होती. आणि त्याबद्दल त्यातून युद्ध होत नव्हती असं नाही, परंतु ही युद्ध आणि या राज्यांचा विस्तार याला आपोआपच मर्यादाही पडत होत्या. ही साम्राज्य काही थोड्या काळाकरता राहिलीत का? आपल्याला ज्या साम्राज्यांचा मोठा अभिमान वाटतो असं ब्रिटिश साम्राज्य 300 वर्ष सुद्धा चालू शकलं नाही. पण भारतात 500 वर्षांपेक्षा जास्त कालावधी करता राज्य करणाऱ्या साम्राज्यांचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे. कोणती होती ही साम्राज्य? विशेषतः दक्षिण भारतामध्ये चेर, पांड्य, चोल यासारखी राज्य होती. आणि ही राज्य आपल्या पराक्रमाने, आपल्या गौरवशाली इतिहासाने, आपल्या राज्य तृष्णेने नाही, पण राज्य विस्ताराच्या माध्यमातून वेगवेगळ्या चांगल्या कृत्यांकरता अक्षरशः ओळखली जात होती. त्यांचा गौरव संपूर्ण भारतातच नव्हे, तर दक्षिण आशियामध्ये होत होता. याची थोडी कल्पना आपल्याला याच्यावरून येईल. या नकाशामध्ये मी भारतात जुन्या दक्षिण भारतातल्या शहरांची नावं आणि त्यांचा विस्तार याच्याबद्दल थोडकी कल्पना येईल असं सांगितलं आहे. ज्या शहराचं पूर्वीचं नाव हेलबीड होतं, त्याला आज आपण हसन या नावाने कर्नाटकात ओळखतो. मदुराई नावाचं शहर, कन्नूर नावाचं शहर, श्रीरंग नावाचं शहर, ही मोठी राज्य होती. यांचा जगातल्या अनेक देशांशी व्यापार चालत होता. अनेक प्रकारच्या वस्तू, अनेक प्रकारच्या कापडांची, मसाल्यांची निर्यात या राज्यामधून होत होती. विविध प्रकारची रत्न, मोती आणि मौल्यवान दागदागिने यांचीही निर्यात होत होती. आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये ही नगरं त्यांच्या समृद्धतेकरता ओळखली जात होती. परंतु साधारणपणे 1015 1020 पासून भारतातल्या या संपत्तीकडे, संपदेकडे, वैभवाकडे अनेकांचं लक्ष आकर्षित झालं. हे वैभव आपण लुटावं, या वैभवाचा, या साम्राज्याचा, या संपत्तीचा काही भाग आपल्या देशात आपण न्यावा, या हेतूने आक्रमकांनी आक्रमणं केली. यापैकी सुरुवातीला जी आक्रमणं झाली त्यातले आक्रमक या देशात आले, इथल्या नगरांची हानी केली, इथल्या राज्यांचा विध्वंस केला. इथून प्रचंड प्रमाणात लूट घेऊन ते आपल्या देशात निघून गेले, ते इथे राहिले नाहीत. परंतु हळूहळू मात्र हे स्वरूप बदलत गेलं. या देशात कायम स्वरूपाचा वैभवाचा मार्ग आहे, सतत संपत्तीचा ओघ निर्माण होत आहे असं वाटल्यानंतर इथे आलेल्या आक्रांतांनी इथून जाण्याचा विचारच मनातून काढून टाकला. आणि त्यानंतर 12वं, 13वं आणि 14व्या शतकात वेगवेगळ्या प्रकारच्या आक्रमकांनी भारतातल्या वेगवेगळ्या भागांवर आक्रमण तर केलंच, तो भूभाग आपल्या अंकित राहावा, आपल्या साम्राज्याखाली राहावा असाही प्रयत्न केला. दक्षिण भारतामध्ये 11व्या 12व्या शतकात जी प्रख्यात साम्राज्य होती, त्याच्यापैकी पांड्य
या साम्राज्याचा उल्लेख मोठ्या गौरवाने करावा लागेल. जवळपास 300 वर्ष हे साम्राज्य चाललं. या साम्राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातल्या एका भागावर तर यांचं राज्य होतंच, परंतु ब्रह्मदेश, ज्याला आपण आज म्यानमार म्हणून ओळखतो, थायलंड, व्हिएतनाम या देशांसोबत व्यापारच नव्हे, तर या देशात त्यांनी आपले अंकित मांडलिक राज्य देखील प्रस्थापित केली होती. त्या काळात व्हिएतनामला चंपा या नावाने ओळखलं जात होतं. पूर्वी याच्याबद्दल लोकांच्या मनात संदेह होता, परंतु मार्को पोलोच्या इतिहासाच्या प्रवासाच्या पुस्तकात देखील चंपा नावाच्या देशाचा उल्लेख जेव्हा मिळाला, त्यानंतर लोकांच्या मनातून हा संदेह निघून गेला. पांड्य राज्यांनी मोठ्या प्रमाणात पराक्रमच केला नाही, तर अनेक विविध प्रकारच्या मंदिरांची, अनेक उत्तम वास्तूंची निर्मिती केली, कलांना उत्तेजन दिलं. त्यांच्या या विविध प्रकारच्या कार्यांमुळे ते राज्य जगभर ओळखलं जाऊ लागलं. श्रीलंकेतल्या अनुराधापुरासारख्या नगराची निर्मिती देखील पांड्य राज्यांच्या माध्यमातून झाली. जरी आज श्रीलंका हा स्वतंत्र देश असला, तरी एकेकाळी तो पांड्य राजांचा अंकित देश होता. चोल राजाचा तर गौरव केवळ भारतातच नव्हे, तर आजही इतिहासकार एक महान आणि महासाम्राज्य म्हणून त्याचा उल्लेख करतात. या साम्राज्यांनी आणि या सम्राटांनी केवळ आपल्या आसपासच्या परिसरातल्या राज्यांचा पराभव केला नाही, तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कलांना उत्तेजन दिलं. आदित्यवर्मन या नावाने ओळखला जाणारा चोल राजा यांनी आपल्या राज्याचा विस्तार अनेक प्रकारे केला. केवळ भारतातच नव्हे, तर भारताच्या आसपासची म्हणजे इंडोनेशिया, बाली यासारख्या बेटांपर्यंत त्याचं राज्य विस्तारलं गेलं. आणि त्यातून कशा प्रकारे साम्राज्य पुढे झालं, याचं जर तुम्हाला थोडक्यात वर्णन करायचं असेल, तर भारत, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, मालदीव या सर्व देशांमध्ये चोल राजांनी निर्माण केलेल्या अनेक वास्तू, अनेक मंदिरं यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. त्यांनी ज्या प्रकारे राज्य केलं त्याच्याबद्दलचे शिलालेख आणि त्यांचा गौरव देखील आज आपल्याला दिसून येतो. राजेंद्र चोल या नावाने ओळखला जाणारा सम्राट खरोखर एक अत्यंत पराक्रमी आणि गौरवशाली राज्य करणारा राजा होता. याच्याबद्दल कोणाच्याही मनात संशय असायचं कारण नाही. साधारणपणे हे राज्य 400 वर्ष चाललं. या राज्याचं एक अजून महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याला आपण आज राज्यघटना म्हणतो, अशा प्रकारची घटना लिखित स्वरूपात या राजांनी प्रथमतःच जगामध्ये आणली. आपण मॅग्ना कार्टाला महत्व देतो, खचितच त्याला महत्व आहे, परंतु लोकांचे अधिकार, लोकांचं स्वातंत्र्य, स्त्रियांना समानतेचा अधिकार यासारख्या अनेक कल्पना चोल राजांनी केवळ आपल्या घटनेतून मांडल्या नाहीत, तर त्यांना प्रत्यक्षात वास्तवात आणलं. स्त्रियांचं स्वतंत्र सैन्य निर्माण करण्याची एक कल्पना, ब्रिगेड देखील चोल राजांनी पहिल्यांदा मांडली आणि ती यशस्वी पण करून दाखवली. परंतु अर्थातच कोणत्याही देशाचा सुवर्णकाळ असा कायम स्वरूपाचा असतो का? प्रत्येक साम्राज्याची जशी उत्पत्ती होते, विकास होतो, त्यासोबत त्याचा लय देखील होत असतोच. हा अनुभव पांड्यांना, चेरांना, चोलांना, पल्लवांना आलाच. भारताला तर फारच वाईट प्रकारे आला. 11व्या शतकानंतर जे आक्रमक मध्य आशियातून, तुर्कस्तानातून, तुर्कमेनिस्तानातून, इराणमधून, अफगाणिस्तानातून भारतावर आक्रमण करू लागले, त्यांना विरोध करण्याचं सामर्थ्य उत्तरेतल्या राजांना पुरेसं दाखवता आलं नाही. सतत झालेल्या पराभवांमुळे या राज्यांची शक्ती आणि क्षमता हळूहळू क्षीण होत गेली आणि त्याबरोबरच या देशात अशा प्रकारच्या आक्रमकांनी आपल्या राज्याचा विस्तार सुरू केला. यापैकी एक महान किंबहुना मोठं म्हणलं जाणारं साम्राज्य होतं तुघलकांचं. तुघलकांनी आपल्या साम्राज्याच्या विस्ताराला सुरुवात केली ती तक्षशिलेपासून तर बंगालपर्यंत आणि खाली दक्षिणेपर्यंत त्यांचा साम्राज्य विस्तार होतच गेला. कारण जे जे कोणी मध्ये आलेत त्या सर्वांचा विनाश करायचा, त्या सर्वांना नष्ट करायचं याकरता तगलकांनी हव्या त्या मार्गांचा वापर केला. या तुघलक घराण्यामध्ये जो सुलतान गादीवर बसला, त्याला त्याच्या पुतण्यानी किंवा मुलांनी त्याचा वध करून त्याची जागा घेतली. हा नंतर कायम स्वरूपाचा सर्वच आक्रमक राज्यांच्या आणि घराण्यांचा इतिहास राहिलेला आहे. गयासुद्दीन तगलक याला गाझी मलिक या नावाने ओळखलं जायचं. त्यांनी या तुघलक घराण्याची स्थापना केली आणि त्यानंतर त्याचा मुलगा जुना खान याने आपल्या बापाचा वध करून ते राज्य प्राप्त केलं. जुना खानाने नंतर मोहम्मद तुघलक हे नाव घेतलं आणि तो दिल्लीच्या सिंहासनावर बसला. अत्यंत तरुण वयातच त्याला हे राज्य मिळाल्यानंतर आपल्या राज्य विस्ताराच्या तृष्णेला त्यांनी मोठा आधार दिला, तिला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं लक्ष दक्षिणेकडे गेलं. दक्षिणेतल्या अनेक राज्यांचा पराभव करत करत तो वारंगळ पर्यंत आला.
त्यावेळेला त्याचा सामना प्रतापरुद्र नावाच्या राजाशी झाला. प्रतापरुद्रांनी प्रथमतः तुघलकाचा पराभव केला. 2 वेळा पराभव झाल्यानंतर तुघलकाचं सैन्य मागे गेलं. परंतु तुघलकाच्या मनातून प्रतापरुद्राचा पराभव करायची इच्छा मात्र गेली नव्हती. प्रतापरुद्राचा हा असाधारण पराभव, असाधारण विजय पाहून तुघलकांनी नवीनच प्रकारच्या धोरणांचा मार्ग स्वीकारला आणि प्रतापरुद्राशी प्रत्यक्ष लढाई न करता त्याला कशा प्रकारे पराभूत करता येईल याच्याकरता वेगळ्या व्यूहरचना केल्या. प्रतापरुद्राचा पराभव झाला. तुघलकांनी त्याच्याकरता आपल्या मुलाला उलुघ खानाला पाठविलं होतं. परंतु 1321 मध्ये उलुघ खानाचाही पराभव झाला. त्यानंतर प्रतापरुद्राला असं वाटायला लागलं की आता आपल्याला कोणी हरवू शकत नाही आणि म्हणून तो जरा स्वस्थ झाला. परंतु उलुघ खानाने देवगिरी येथे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या मांडलिक राजांची सेना गोळा केली आणि प्रतापरुद्र जेव्हा आपल्या राज्य विजयाच्या कार्यक्रमात मशगूल होता त्यावेळेला त्याच्यावर हल्ला केला. अशा प्रकारचा हल्ला होईल याची कल्पनाच नव्हती आणि त्या काळात प्रतापरुद्रांनी आपल्यापाशी असणारा सर्व अन्नधान्य खजिन्याचा साठा सैनिकांना बक्षीस म्हणून वाटून टाकलेला. त्यामुळे सैनिक देखील आनंदात होते. त्यांना जवळपास युद्धाचं विस्मरणच झालं होतं आणि त्यामुळे प्रतापरुद्राचा अत्यंत दारुण पराभव झाला. प्रतापरुद्राबरोबर काकातीयांचं साम्राज्य संपलं. ज्या क्षणाला तुघलकांनी आपल्या राज्याचा विस्तार सुरू केला त्याबरोबरच त्यांनी आपल्या सेनापतींना, आपल्या अधिकाऱ्यांना राज्य विस्ताराकरता अधिक मोकळीकच दिली. परंतु ज्या ज्या सेनापतींना अशा प्रकारची संधी मिळाली त्यांनी स्वतःच राज्याभिषेक का करून घेऊ नये, आपण सुलतान का बनू नये, अशा महत्वाकांक्षांनी वेगळ्याच प्रकारे विचार करायला सुरुवात केली आणि याचा परिणाम तुघलकाचा सेनापती असणारे खिलजी तुघलकाच्या घराण्याचा वध करून, त्याच्या वंशजांचा वध करून स्वतःच सत्तेवर आले. अल्लाउद्दीन खिलजी हे नाव कुणाला माहित नाहीये. त्याचा सेनापती मलिक कफूर यांनी देवगिरी नावाच्या अत्यंत प्रख्यात विशाल नगराचा पूर्णपणे विध्वंस केला. त्याच्याबद्दल कधीतरी नंतर पाहूच. हे केवळ देवगिरी नावाच्या नगराचा, ज्याला आज आपण औरंगाबाद म्हणतो, दौलताबाद म्हणतो, त्याचा विनाशच केला नाही, तर त्याबरोबर त्या संपूर्ण साम्राज्यात असणाऱ्या वैभवाचा, संपत्तीचा एक मोठा ओघ दिल्लीकडे वापस गेला. त्याबरोबर हे साम्राज्य काफल्लत झालं. लोकांची लढण्याची शक्ती संपून गेली. देवगिरीचा हा पराभव अत्यंत भयावह होता. त्यामुळे दक्षिणेत मुघल आणि आक्रमक सम्राटांना आपले पाय पसरायला, आपलं स्थान प्रस्थापित करायला, आपला अंमल कायम करायला मोठा आधार मिळाला. 1336 मध्ये पांड्य राजांचा पराभव झाला आणि मदुराई ही देखील सल्तनतच झाली. काकतीयांचा पराभव झाला. काकतीयांबरोबर त्याच्या आसपास असणाऱ्या कंपाली नावाच्या एका छोट्या नगराचाही पराभव झाला. या सर्व नगरांचा पराभव होत असताना तेथील सर्वसामान्य सेनापती, सेनानायक आणि इतरही लोक स्वस्थ बसले नव्हते. त्यांना या पराभवाचं शल्य जाणवत होतं, अपमान वाटत होता. परंतु अशा प्रकारे भयावह स्वरूपाचं आक्रमण करणाऱ्या आक्रमकांशी कशा प्रकारे युद्ध करायचं हा प्रश्नच होता. त्यावेळेला एक अत्यंत महत्वाकांक्षी राजा होता विष्णुवर्धन. त्यांनी मात्र एका नवीन साम्राज्याची स्थापना करायचं ठरवलं आणि त्या प्रकारे प्रयत्न सुरू केले. त्यातून होयसाळा नावाच्या साम्राज्याची स्थापना झाली. होयसाळा साम्राज्य 1187 ते 1193 या काळात स्थापन झालं. विष्णुवर्धनाने त्यानंतर या राज्याचा विस्तार सुरू केला आणि त्याचा मुलगा आणि त्याच्यानंतर त्याचा नातू वीर बल्लव यांनी या साम्राज्याला मोठं स्थान प्राप्त करून दिलं. त्यानंतर झालेल्या प्रत्येक आक्रमणामध्ये वीर बल्लवानी इस्लामिक आक्रमकांचा पराभव केला. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इस्लामी आक्रमकांनी जेव्हा जेव्हा भारतावर हल्ला केला, एखाद्या राजावर हल्ला केला, त्यावेळेला युद्धामध्ये शरण आलेल्या, पराभूत झालेल्या राजांना त्यांनी कधीही जिवंत सोडलं नाही. एकतर त्यांचं धर्मांतरण केलं किंवा त्यांचा वध केला. परंतु हिंदू राजांनी मात्र शरण आलेल्याला मरण देणे हा धर्मविरुद्ध आहे, अधर्म आहे असं समजून त्यांना वारंवार माफ केलं. याचा परिणाम पुढे काय झाला असेल याचे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेलच. पण पुढे याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. वीर बल्लवानी स्वतःचा दक्षिणेचा सम्राट, होयसाळ चक्रवर्ती म्हणून घोषणा केली. आज ज्याला आपण बंगलोर शहर म्हणतो, त्या बंगलोर शहराची स्थापनाही त्यांनीच केली. प्रतापरुद्र, वीर बल्लव यांनी अनेक प्रकारे आक्रमकांचा विरोध केला. आपलं साम्राज्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रतापरुद्राचा जेव्हा पराभव झाला, ती जी लढाई होती तिला उरुगुलूची लढाई असं म्हणतात.
उरुबुलूच्या लढाईत प्रतापरुद्राचा पराभव झाल्यानंतर त्याचं नामकरण मात्र सुलतानपूर असं करण्यात आलं. भारतातल्या अनेक शहरांचे अशा प्रकारे नामांतरण झालं. त्याच्यापैकी काही शहरांचं जर पुनर्रचन नामांतरण करण्याचा प्रयत्न झाला तर आपल्यापैकी अनेकांना संताप येतो. परंतु ह्या शहरांची खरी नावं लक्षात घ्या, या शहरांचा इतिहास लक्षात घ्या आणि मग अशा प्रकारच्या मूळ नावांचं त्यांना स्वरूप प्राप्त करून देण्यात काय गैर आहे, हा प्रश्न जरा स्वतःलाच विचारा. नर्मदेच्या तीरावर प्रतापरुद्राला जेव्हा धर्मांतरण करण्यासारखी धमकी देण्यात आली, अन्यथा तुला दिल्लीला नेऊन तुरुंगात ठेवण्यात येईल अशी धमकी दिली, त्यावेळेला प्रतापरुद्रांनी आत्महत्या केली आणि दक्षिण भारतातलं शेवटलं हिंदू साम्राज्य, होयसाळांचं साम्राज्य संपूर्णपणे संपलं. 1343 मध्ये मदुराईच्या लढाईमध्ये होयसाळांचा वीर बल्लवाचा पराभव झाला, तो त्याच्या सैनिकांच्या चुकांमुळे. खरं पाहिलं असता प्रारंभिक अवस्थेत वीर बल्लव जिंकत होता, परंतु अचानक शत्रूंनी घेरा केल्यानंतर कोणीतरी हूल पेटवली की आता आपला पराभव होणार आहे, पळा पळा. आणि त्याबरोबर वीर बल्लवाच्या सैनिकांचा धैर्य खचला. वीर बल्लवाला शरण जावं लागलं, त्याला तिथेच मारून टाकण्यात आलं आणि त्याबरोबर होयसाळ साम्राज्यच नव्हे तर दक्षिण भारतातल्या सर्वच हिंदू साम्राज्यांचा पूर्ण नामशेष झाला. खिलजीचा विजय काय झाला असेल हे जरा आधी समजून घेतलं पाहिजे. युद्धामध्ये विजय होण्याकरता पराक्रमी सेनानी तर हवाच, उत्तम व्यूहरचना हवी, पण त्याबरोबर उत्तम प्रकारचं दर्जेदार सामर्थ्य असणारं शस्त्रास्त्रही हवे. भारताच्या अनेक युद्धांमध्ये भारतीय राजांचा जो पराभव झाला तो आधुनिक शस्त्र तंत्रज्ञानाच्या अभावामुळे झाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नवीन प्रकारचं शस्त्र, नवीन प्रकारचं युद्ध तंत्रज्ञान, नवीन प्रकारच्या व्यूहरचना याच्याबद्दल आपण ज्या प्रकारची उदासीनता आजतागायत दाखवत आहोत, त्यामुळे शत्रू राजांना नेहमीच आपल्यावर आक्रमण करण्याचा, आपल्यावर विजय मिळवण्याची आपण एक संधी देत असतो. अल्लाउद्दीन खिलजींनी प्रथमतः भारतामध्ये तोफांचा वापर केला आणि अशा प्रकारच्या तोफांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या विरोधकांना नामशेष तर केलंच, पण त्यांचा असा काही पराभव केला की त्याची दहशत अनेकांच्या मनावर बसली. चित्तूर, देवगिरी, वारंगळ या सर्व राज्यांचा पराभव अल्लाउद्दीनने केला. गुजरातमध्ये देखील तिथल्या राजांचा पराभव केला, ओरिसाच्या सम्राटांचा पराभव केला. प्रख्यात कोहिनूर हिरा अल्लाउद्दीन इथूनच म्हणजे वारंगळ मधूनच घेऊन गेला. रणथंबोरच्या लढाईत देखील त्याचा विजय झाला. पांड्य राजांचा त्यांनी पराभव केला. याचं कारण नवीन शुद्ध तंत्रज्ञान आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे युद्धामध्ये कोणालाही माफ करता येत नाही. जो शरण आलेल्याला माफ करतो त्याला शरण आलेला परत माफ करेलच असं काही सांगता येत नाही. अशा प्रकारचं कोणत्याही कोणी कोणी करत नसतं, अशा प्रकारच्या कोणत्याही योजना नसतात आणि म्हणून शरण आलेल्या शत्रूला जेव्हा जेव्हा आपण संधी देतो जगण्याची, जिवंत राहण्याची, पुनश्च विस्ताराची, त्याबरोबर आपला विनाश आपण कादथिक निश्चित करून देत असतो. आणि म्हणून आर्य चाणक्याने त्याच्या युद्धनीतीत सांगितलं ते बरोबरच आहे. ज्या घरात साप असतील, अर्धवट जळलेला अग्नी असेल आणि न मारलेला शत्रू असेल, त्या घरात माणसाने राहू नये. परंतु असं माहीत असून सुद्धा, हे भारतीय युद्धशास्त्राचं वचन माहीत असून सुद्धा त्याचं पालन मात्र हिंदू राजांनी केलं नाही. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली, यात काही गैर नाही. खिलजीने होयसाळा साम्राज्याचा विनाशच केला नाही, तर त्याच्या या संपूर्ण आक्रमणाच्या टोळधाडीमध्ये जे जे कोणी मध्ये आले ते राजे, ती नगर यांना पूर्णपणे नष्ट करण्याचा त्यांनी चंगच बांधला आणि त्याचा परिणाम काय झाला असेल जरा लक्ष द्या. या सुंदर बांधकामांकडे जरा पहा. आज त्यांचे अवशेषच उपलब्ध आहेत. जगामध्ये इतकं उत्तम, इतकं भव्य विशाल बांधकाम करणारे राजे आणि देश किती असतील हो. ज्या काळात स्थापत्य कालाची कला इतर देशांना कदाचित माहितही नव्हती, अशा काळामध्ये इतके सुंदर मंदिर आणि इतक्या विशाल प्रतिमा, इतक्या विशाल नगरांची शिल्पांची निर्मिती करणारे राजे कमी सामर्थ्यवान असतील का? त्यांच्यापाशी बुद्धिमत्तेचा अभाव असेल का? त्यांच्यापाशी राज्याकांक्षा नसेल का? त्यांना दूरदृष्टी नसेल का? खचितच नाही. परंतु युद्धशास्त्राच्या तंत्रात मात्र जो एक कमकुवतपणा आपण दाखवला, त्याची किंमत या भग्न खंडरांमधून, अवशेषांमधून आपल्याला पाहावी लागते. या महान मंदिरांची निर्मिती होयसाळांनी, पल्लवांनी, पांड्यांनी, चोलांनी, चेरांनी केली. त्यापैकी अनेक मंदिरं आज नष्ट झालेली आहेत. दक्षिण भारतातच 800 प्रचंड आणि महत्वाकांक्षी असणारी मोठी मंदिरं नष्ट झाल्याचं आज तर यादीच उपलब्ध आहे. पल्लव राजे जैन होते. काकातीयाचे होयसाळा सम्राट देखील जैन होते सुरुवातीला. परंतु त्यांनी ज्या प्रकारच्या जैन मंदिरांची निर्मिती केली, त्या मंदिरांपैकी एकही मंदिर आज शिल्लक उरत नाही. हे सगळं कशामुळे झालं असेल तर आपण इतिहासातून शिकायचं नाही
असा जो काही निश्चयच केला आहे त्याचा हा दुर्दैवी परिणाम आहे. आणि तुघलकानंतर जे जे मुसलमान इस्लामिक राजे आले त्यांनी तर भारतात असणाऱ्या प्रत्येक चांगल्या मंदिराचा वास्तुशिल्पाचा विध्वंस तर केलाच, परंतु तो विध्वंस करताना त्याच्यावर अत्यंत विकृत स्वरूपाच्या नवीन कलाकृती देखील निर्माण करून ठेवल्या. हिंदू राजांचा पराभव होत असताना सर्वच हिंदू समाज, दक्षिण भारतातील राजे, सरदार हे संतापले नसतील असं नाही. त्यांना आपल्या पराभवाचं शल्य वाटत नसेल असंही नाही. परंतु कधीही आक्रमकांचा विरोध करण्याकरता, प्रतिरोध करण्याकरता केवळ मनात असणारा संताप पुरेसा नसतो. शक्तीसोबत चातुर्य हवं, सामर्थ्यासोबत सैन्य हवं, धनासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या संपदेची, साधनांची मुबलकता आणि उपलब्धता असायला पाहिजे. असा संगम घडून येणं एखाद्याच राजघराण्याला शक्य होतं. आणि त्यामुळेच एखादंच राजघराणं साम्राज्य स्थापन करू शकतं. दक्षिण भारतात 1320 पर्यंत हा जो काही प्रचंड प्रमाणात हत्याकांड, विनाश झाला, त्या विनाश लीला पाहून अनेक लोक संतापले असतील. जवळपास 200 वर्ष सातत्याने वेगवेगळ्या दक्षिण भारतातील राज्यांवर उत्तरेतील आक्रमकांनी आक्रमण केली, त्यांचा विध्वंस केला आणि त्याचा प्रतिरोध करण्याकरता होयसाळाचं साम्राज्य जेव्हा संपत होतं, त्या साम्राज्यातील 2 शूरवीरांना मात्र हा अपमान सहन झाला नाही. त्यांचं नाव होतं हरिहर राय आणि बुक्क राय. त्यांनी कशा प्रकारे हा पराक्रम घडवून आणला? या हरिहर राय आणि बुक्क रायाबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. होयसाळा साम्राज्याचा विनाश झाल्यानंतर हरिहर राय आणि बुक्क राय प्रथमतः मोहम्मद बिन तुघलकाच्या सैन्यात समाविष्ट झाले. ते काय कशा करता तर मोहम्मदाचं साम्राज्य कसं वाढतं आहे, त्याची व्यूहरचना, त्याची युद्धशास्त्राची कला कोणती आहे ते समजून घेण्याकरता. आणि जेव्हा ते या कलेत प्रावीण्य त्यांनी मिळवलं त्यावेळेला ते वापस आले आपलं स्वतःचं राज्य स्थापन करण्याकरता. वापस येत असताना दक्षिण भारतातल्या एका जंगलातून पुढे जात असताना त्यांना अचानक एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. एक छोटासा ससा वेगाने पळत होता आणि त्याच्या पाठीमागे एक कुत्रा लागला होता. काही अंतरपर्यंत तो ससा पळतच राहिला घाबरून. अचानक तो ससा पलटला आणि त्या कुत्र्यावरच चालून गेला. जणू काही त्यांनी त्याला आव्हान दिलं, आता इथे तुझी सत्ता चालणार नाही, आता इथे तुझ्या गमजा चालणार नाही, तुझा पराभव करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. तुला मी लहान वाटत असलो, शूद्र वाटत असलो तरी तुझ्यासारख्या क्रूर कर्म्याचा देखील मी पराभव करू शकतो. कदाचित या घटनेचा हरिहर राय आणि बुक्क रायावर मोठा प्रभाव झाला. ही कथा कदाचित दंतकथाही असेल, सत्य नसेलच, परंतु याच्यातून एक धडा शिकण्यासारखा आहे. मनुष्याने किती काळापर्यंत अन्याय सहन करायचा आणि कोणता अन्याय सहन करायचा याला अंत असला पाहिजे. जो अन्यायाचा प्रतिकार करू शकतो त्याच्यामध्ये सामर्थ्य मनाचं असतं आणि हे मनाचं सामर्थ्य कोणत्याही भौतिक सामर्थ्याचा विरोध करू शकतं, त्याच्यावर मात करू शकतो. याचा पहिला धडा कदाचित या कथेतून हरिहर राय आणि बुक्क रायाला मिळाला असावा. त्यांचे गुरु होते स्वामी विद्यारण्य. विद्यारण्यांनी हरिहर राय आणि बुक्क राय या दोघांना उपदेश केला की आता तुमचं कार्य सुरू झालेलं आहे. आता तुम्ही एका निश्चित कार्याला स्वतःला वाहून घेतलं आहे आणि मी तुमचा गुरु म्हणून तुम्हाला आदेश करतो की तुम्ही एका नवीन साम्राज्याची, जे होयसाळा साम्राज्य आक्रमकांनी नष्ट केलं आहे, त्याच्या पुनर्स्थापनेकरता प्रयत्न केला पाहिजे. ज्या जागेत तुम्हाला हा तो ससा दिसला तिलाच आपली राजधानी समजा, तिथून आपला कार्यभार सुरू करा. आणि हम्पी नावाच्या एका छोट्या जागेतून या साम्राज्याची स्थापना झाली. त्यावेळेला विद्यारण्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. हे विद्यारण्य होते कोण हो? आधी जर आपण समजून घेऊया. स्वामी विद्यारण्य या नावाने आज दक्षिण भारतात अत्यंत पूजनीय असणारं हे व्यक्तिमत्व
फार महत्वाचं आहे. ते शंकराचार्य होते, शृंगेरी शारदा पीठाचे. परंतु केवळ मठामध्ये राहून उपदेश करण्याचं कार्य ते करीत नव्हते, तर तेथील समाजाला जागृत करण्याकरता, तेथील समाजाला युद्धाकरता, स्वातंत्र्याकरता प्रवृत्त करण्याचं कार्यही ते करत होते. ते विद्वान होतेच, पंडित होते, पण त्यासोबत दूरदर्शी मार्गदर्शक देखील होते. हरिहराला आणि बुक्काला त्यांनी केवळ साम्राज्याचीच प्रेरणा दिली नाही, त्यासोबत त्यांनी अनेक गोष्टी केल्या. संस्कृत भाषेमध्ये अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. आजही ही पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्यांचे शिष्य मध्वाचार्य यांनी त्यांचं संपादन केलेलं आहे. हिंदू तत्वज्ञानाचा, अद्वैत वेदांताचा अभ्यास करणारे महान पंडित म्हणून विद्यारण्यांचा उल्लेख केला जातो. जीवनमुक्त विवेक किंवा पंचदशी या नावाचे त्यांचे ग्रंथ देखील प्रसिद्ध आहेत. अशा या महान तत्वज्ञानी, विचारवंत आणि कृतिशील गुरुने आपल्या शिष्यांना तयार केलं आणि हरिहर आणि बुक्क हे एका नवीन उमेदीने सुरू झाले. त्यांचं राज्य सुरुवातीला छोटं होतं, परंतु जवळपास 30 वर्षांचं राज्य त्यांनी केलं आणि त्या काळात मदुराईच्या राजाचा पराभव करून मदुराईला आपल्या राज्याला जोडून एका नवीन साम्राज्याची स्थापना करायचा त्यांनी चंग बांधला. अरे पहा रे, काय झालं? हा, इथे ते. पुढे कर. Construction in 1565, the city was deserted, but Raichur Doab as Humpty. In 1800, Colonel चित्र Colin दिसतंय का? discovered Humpty's ruins, हो सर, हो सर. and surveys in early 1980s led to recovery of several of Humpty's structures. Let us learn and understand about how Vijayanagara Empire flourished. Though Vijayanagara Empire fought against Deccani Sultans and Orissa, under Krishnadeva Raya, who defeated Bijapur and Orissa, Vijayanagara kingdom flourished in peace and prosperity. He built several fine temples and added impressive gopurams to many South Indian temples. In 1565, Vijayanagara was defeated at Talikota by the combined armies of Bijapur. हरिहर आणि बुक्कर यांनी काय केलं असेल तर एका स्वतंत्र राज्याची स्थापनाच केली नाही, एका राजघराण्याची स्थापना केली. आपल्या राज्यामध्ये पराक्रमी शूर अशा व्यक्तींचा समावेश व्हावा याच्याकरता त्यांनी आसपासच्या सर्व लोकांना संधी दिली. त्यांना परंपरागत पद्धतीने युद्धाचा अनुभव नव्हता, युद्धशास्त्राचं ज्ञान नव्हतं. अशा लोकांना युद्धशास्त्राचं ज्ञान दिलं आणि एक अत्यंत उत्तम असा सैनिकांचा समूह निर्माण केला. शिस्तबद्ध लढाऊ वृत्तीचे सैनिक निर्माण केल्याशिवाय आपण युद्ध जिंकू शकत नाही, ही चाणाक्ष वृत्ती त्यांच्यामध्ये होती. आणि त्यामुळे आसपासच्या गुराखी समाजातून असणाऱ्या किंवा आदिवासी आणि भटक्या समाजातून असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या समूहांना त्यांनी एकत्र आणलं, त्यांना नायक अशी पदवी दिली आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या साम्राज्याचा विस्तार कसा करता येईल याचा विचार केला. त्यांना एकच महत्वाकांक्षा होती आणि ती म्हणजे दक्षिण भारतामधून असणाऱ्या सर्व इस्लामी सल्तनतींचं आणि दक्षिण भारताला वेगवेगळ्या प्रकारे वेढून टाकणाऱ्या इस्लामी सल्तनतींचा विनाश करणे आणि त्या माध्यमातून एका सम्राट, एका समृद्ध, प्रभावी, शक्तिशाली हिंदू साम्राज्याची निर्मिती करायची. आणि त्यांच्या सुरुवातीच्या या प्रयत्नांना खचितच यशही आलं. हरिहर राय आणि बुक्के रायांनी केवळ साम्राज्याची स्थापना केली नाही, ते एका नवीन नगराची स्थापना केली. त्यांनी ज्या प्रकारे सुलतानांचा पराभव केला त्यानंतर त्यांनी जे नगर स्थापन केलं त्याला त्यांनी एक यथोचित नाव दिलं, विजयनगर. ज्या शहराबद्दल आपण आज पाहणार आहोत ते महान विजयाचं प्रतीक असणारं विजयनगर. या नगराची स्थापना करताना त्यांनी आपली राजधानी हंपीवरून तिथे आणली. काकातीय आणि कंपाली नावाच्या दोन्ही राज्यांच्या मधल्या सगळ्या लोकांना आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून घेतलं आणि 1320 पर्यंत त्यांच्या या साम्राज्याला एक मोठा आकार आला. त्यांच्या या साम्राज्याचा जे स्वरूप होतं
ते केवळ सतत वाढणारच नव्हतं, तर समृद्ध होणार होतं. त्या काळामध्ये ज्या विदेशी पर्यटकांनी भारताला भेटी दिल्या, विशेषतः युरोपियन लोकांनी, त्यात डोमिंगो पेस आणि फर्नांडो लुईस नावाचे 2 महान प्रवासी किंवा 2 प्रवासी लक्षात आहेत. त्यांनी विजयनगराचं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन कशा प्रकारचं आहे जरा समजून घ्या. युरोपामध्ये अशा प्रकारचा एकही शहर आम्हाला आजतागायत कधीच पाहायला मिळालं नाही. आम्ही जगाच्या इतक्या भागांना भेटी दिल्यात, परंतु इतकं विस्तारित, समृद्ध आणि अत्यंत सुनियोजितपणे बांधलेलं शहर कदाचित विजयनगर सारखं जगात दुसरं नसेल. या शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालाच आहे, पण तेथील रस्ते अत्यंत भव्य आहेत. पिण्याच्या पाण्याच्या अत्यंत योग्य प्रकारच्या सोयी आहेत. येणाऱ्या प्रवासींकरता धर्मशाळा आहे. वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं, गोपुरं बांधून राजाने त्या शहराला मोठी झळाळी मिळवून दिली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या या मंदिरांमधून असणाऱ्या ईश्वरांच्या, परमेश्वरांच्या प्रतिमा सोन्याच्या आहेत. येथील नागरिक आपल्या राजावर अत्यंत प्रेम करणारे आणि अत्यंत प्रसन्न स्वरूपाचे आहेत. येथून अनेक प्रकारचा व्यापार होतो, परंतु या व्यापारात सचोटी राहावी याच्याकरता राजाने केलेले नियम खचितच लक्षात घेण्यासारखे आहेत. राज्यव्यवस्था ज्या पद्धतीने चालविली जाते, अशा प्रकारचे प्रशासन पद्धती आम्हाला युरोपात कुठेही पाहायला मिळालं नाही. आणि हा राजा शक्ती, सामर्थ्य आणि संपदेचं एकवटलेलं असं प्रतीकच आहे, असं वर्णन त्यांनी स्वतः केलेलं आहे. त्यात सत्य किती आहे हे कदाचित वादाचाही विषय असेल, परंतु एखाद्या नगराचा असा गौरव होणं ही खचितच आपल्याकरता तरी अभिमानाची बाब आहे. विजयनगरामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या याचं जे वर्णन युरोपियन प्रवाशांनी केलं, त्यातले कितीतरी अवशेष आजही पाहायला मिळतात. मी स्वतः विजयनगर पाहिलेलं आहे. मोठ्या अत्यंत विशाल आकाराचे पाण्याचे हौद ठिकठिकाणी आहेत. तुंगभद्रा नदीवर धरण बांधून आणि तिच्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला वळण देऊन नगरातील लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. त्या काळात इरिगेशनच्या, जलसंपदेच्या व्यवस्थापनाच्या ज्या प्रकारच्या सोयी आवश्यक शेती करता होत्या, त्या अत्यंत योग्य प्रकारे राजांनी केल्या आहेत. त्यामुळे या वर्णनात अतिशयोक्ती असेल असं वाटत नाही. एवढंच नव्हे, तर पावसाळ्यातलं पाणी योग्य प्रकारे कशा प्रकारे संचालित आणि प्रवाहित करता येईल, ज्यामुळे इतर मोसमांमध्ये या पाण्याचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येईल, याचा उत्तम नमुना आपल्याला आजही देवगिरीच्या किल्ल्यात देखील पाहायला मिळतो. अशा अनेक प्रकारच्या योजना, प्रशासनातील सुधारणा या राजांनी घडवून आणल्या. हरिहर आणि बुक्का नंतर आलेले दोन्ही राजे त्याच्या इतकेच कर्तबगार होते. त्यांनी या शहराला परकोट बांधून दिले, वेगवेगळ्या प्रकारच्या रक्षणाची व्यवस्था केली. प्रशासन अधिक सुरळीतपणे व्हावं याच्याकरता होयसळांनी, काकातीयांनी, पांड्या राजांनी ज्या प्रकारच्या प्रशासनाच्या पद्धती स्थापन केल्या होत्या, ज्या या पूर्वीच्या विचारवंतांनी भारतामध्ये पुरस्कृत केल्या होत्या, विशेषतः कामंदिकाच्या नीतिसारामध्ये असणाऱ्या, महाभारतामध्ये असणाऱ्या, कौनपदंताच्या, चाणक्याच्या कार्यपद्धती प्रत्यक्षात या काळात अंमलात आणल्या जात होत्या. याचे अनेक पुरावे आज मिळाले आहेत. ज्याला आपण अष्टप्रधान मंडळ म्हणतो, अशा प्रकारच्या प्रधान मंडळाची कल्पना वास्तवात होती. आपण आज अकबराच्या नवरत्न दरबाराबद्दल ऐकतो आणि मोठा अभिमान वाटतो. अशा प्रकारचा नवरत्न दरबार ही कल्पनाच मुळात कृष्णदेवरायापासून घेण्यात आलेली आहे. प्रत्येक विभागाकरता अध्यक्ष, हे ज्याला आपण मंत्री म्हणूया, असला पाहिजे. प्रत्येक विभागाचं कामकाज आणि त्याचा अहवाल, लेखांकनाच्या पद्धती याबद्दलची जी माहिती आज उपलब्ध झाली आहे, त्यावरून तरी लेखांकनाची पद्धत भारताने इतरांकडून घेण्याची आवश्यकता होती असं निश्चितपणे आज म्हणता येणार नाही. या शहराला विजयाचं नगर का म्हटलं जात होतं? कारण त्यांनी आपल्या सामर्थ्याने केवळ आक्रमकांचा पराभव केला नाही, या शहरामध्ये स्वाभिमानाची, स्वदेशाबद्दलच्या, स्वधर्माबद्दलच्या प्रेमाची एक ज्योत प्रज्वलित केली. आपला प्रांत, आपला देश हा सतत वर्धिष्णू वृत्तीने वाढला पाहिजे आणि नर्मदेच्या तीरापर्यंत या राज्याचा विस्तार झाला पाहिजे, या महत्वाकांक्षेने येथील नागरिकांना, सैनिकांना कदाचित प्रोत्साहित केलं होतं. आणि त्यामुळेच या शहराचा विस्तार झाला. त्याबरोबर इतर अनेक छोट्या छोट्या मांडलिक राजांनी आपण या नगराचा एक भाग झालं पाहिजे, या राज्याचा एक भाग झाला पाहिजे असं मान्य करायला सुरुवात केली. विजयनगरचा हा विस्तार खरंच कौतुकास्पद होता. आवाज येत नाही. हम्पी शहराबद्दल आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल, त्या नगर पाहिलंही असेल.
तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असणाऱ्या या नगराचा ज्या प्रकारे रचना करण्यात आली, विविध प्रकारची मंदिरं, स्तूप, चैत्य आणि जैन मंदिरांच्या निर्मिती राजांनी केली. त्यातून त्या राजांचा इतर धर्माप्रती असणारा आदर तर दिसूनच येतो, परंतु स्थापत्य कलेबद्दल असणारं प्रेमही लक्षात येतं. त्या प्रकारची उत्तम प्रकारची मंदिर रचना केली आहे. त्यातून एका वेगळ्या शास्त्राचा विकास आणि विस्तार झाला. स्थापत्य शास्त्राबद्दल, वास्तुकलेबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्या अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि गणितीय तंत्रांचा वापर करून या मंदिरांची, गोपुरांची, नगरांची भव्य रचना करण्यात आली. हे खरोखरच एक मोठं आश्चर्यच आहे. ज्या काळात सिमेंटचा उपयोग होत नव्हता, त्या काळात अत्यंत शक्तिशाली आणि विलक्षण मजबूत असं बांधकाम करायचं, स्थानिक साधनांचा अत्यंत कल्पकपणे वापर करायचा, ही सोपी गोष्ट आहे का? हे सर्व या राजांना साधलं, कारण त्यांच्यामध्ये एक राजकारण चातुर्य होतं, प्रशासनाचं कौशल्य होतं आणि देशाप्रती मोठा अभिमान आणि प्रेमही होतं. या राज्याचा विस्तार कसा झाला, एक लक्षात घ्या. हरिहर आणि बुक्का नंतरच्या दोन्ही राजांनी आपल्या राज्याचा विस्तार खाली म्हणजे दक्षिणेत मदुराईपर्यंत तर केलाच, परंतु त्यासोबतच त्याला भारताबाहेर देखील नेण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेला आणि त्यानंतर थायलंड यासारख्या देशांमध्ये आपल्या राज्याचा विस्तार व्हावा याकरता त्यांनी प्रयत्न केले. नगर रचना, कला, स्थापत्य, संगीत, नृत्यकला यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नवीन प्रयोग या काळात झाले. खरं समृद्ध राज्य कोणतं? जिथे कलेचा, कल्पकतेचा आणि प्रतिभेचा विस्तार होतो. विजयनगरमध्ये या सर्व गोष्टी नांदत होत्या. कृष्णदेवरायाच्या अगोदर आणि त्याही नंतर अशा प्रकारच्या अनेक चांगल्या गोष्टी या नगरात होत गेल्या आणि म्हणून हे सातत्याने एक विजयी नगर होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या मल्लशाळा, सैनिक शिक्षण शाळा, क्रीडांच्या करता साधनांची उपलब्धता, मोठ्या प्रकारच्या नाट्यगृहांची रचना, संगीत गृहांची रचना, या सर्वांचे अवशेष आजही आपण पाहू शकतो. येथील काही जागांमध्ये ज्या प्रकारे संगीताचा ध्वनी आजही उमटतो, तो जर पाहिला तर आपल्याला आश्चर्य वाटेल. नृत्यकलेमध्ये, नाट्यकलेमध्ये नवीन प्रयोग व्हावेत, नवीन प्रकारच्या ग्रंथांची रचना व्हावी, याच्याकरता हरिहरानंतरच्या प्रत्येक राजांनी अनेक विद्वानांना उत्तेजन दिलं, शिष्यवृत्ती दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आणि विद्यालयांची स्थापना झाली. एक प्रकारे कोणत्याही राज्याच्या विकासाकरता आणि विस्ताराकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्वांकडे पूर्ण लक्ष देण्यात येत होतं. प्रशासनाची पद्धती खचितच उत्तम होती, याची अनेक उदाहरणं अनेक ग्रंथांमधून आज उपलब्ध आहेत. परंतु दोन गोष्टी मला तुम्हाला सांगितल्या पाहिजे. भारताच्या सारख्या विविध प्रकारचे धर्म, वर्ण, पंथ असणाऱ्या देशामध्ये प्रशासन कसं उत्तम प्रकारे होऊ शकेल, प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या क्षेत्रात उन्नतीचा मार्ग कसा मिळू शकेल, त्याला आपल्या क्षेत्रात पुढे कसं जाता येईल, याच्याकरता बल्लवांपासूनच सुरू झालेल्या ज्या काही नवीन योजना होत्या त्याला मोठी चालना देण्यात आली. सैनिक प्रशिक्षण घेण्याकरता, चांगला सेनापती होण्याकरता, चांगला अधिकारी होण्याकरता, चांगला गदायुद्ध करणारा किंवा मल्लयुद्ध होणारा व्यक्ती होण्याकरता योग्य त्या सुविधा देण्यात आल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. त्यातून चांगल्या सैनिकांची निवड होत होती. प्रशासनाची गती कायम टिकून राहावी याच्याकरता प्रशासनाचं विकेंद्रीकरण करण्यावर मोठा भर देण्यात आला. भारतामध्ये आज सुद्धा म्हणजे जवळपास 50 वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागाचं व्यवस्थापन आणि प्रशासन ज्या प्रकारे होत होतं, त्यापैकी कितीतरी कल्पना या त्या काळापासून आपण वापरत आहोत, त्याच्याही अगोदरपासून वापरत आहोत. आपला लक्ष समाजातल्या शेवटल्या व्यक्तीच्या उन्नतीकरता असलं पाहिजे, याच्याकरता प्रशासन कसं जनताभिमुख करता येईल याचे अनेक उपक्रम या राज्यात वापरले जात होते, उपयोगात आणले जात होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी विजयनगरचं साम्राज्य हे हिंदू धर्माचा पुरस्कार करणारं होतं, तरी सुद्धा त्यांनी जैन धर्माचा, बुद्ध धर्माचा मोठा आदर केला. अनेक स्तूप, जैन मंदिरांच्या स्थापनेला, त्यांच्या जीर्णोद्धाराला, त्यांच्या विकासाला उत्तेजन दिलं आणि असं केल्याचे अनेक शिलालेख आज उपलब्ध आहेत. गोप धर्माचा संरक्षण करता अशी पदवी या राजांनी नेहमीच घेतलेली आहे. विकासाचा हा मार्ग सतत चालू राहावा याच्याकरता देवराय आणि गजकेसरी या दोन राजांनी आपल्या साम्राज्याला उत्तरेकडे न वाढविता भारताबाहेर म्हणजे विशेषतः लंका, इंडोनेशिया, मलेशिया, बाली या देशात वाढविण्याचा प्रयत्न केला. कालिकत इथे मोठं बंदर बांधलं, त्याच्यामुळे व्यापाराला उत्तेजन मिळालं. पोर्तुगाल मधून येणारे व्यापारी, युरोपातून येणारे व्यापारी कालिकत मधूनच भारतात प्रवेश करत होते आणि त्याकरता विविध प्रकारच्या व्यापार विषयक सुविधा, नवीन बाजारपेठांची स्थापना करण्यावर देखील त्यांनी भर दिला.
विजयनगरचं साम्राज्य अशा प्रकारे विस्तारित होत होतं, त्याचे अनेक अवशेष पाहिले की आपल्याला आश्चर्य वाटतं. या नगरामध्ये, या राज्यामध्ये इतक्या अनेक उत्तम मंदिरांची, नगरांची, गोपुरांची, इमारतींची रचना करणारा राजा किती दूरदृष्टीचा असेल. त्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या स्थापत्य कलेचा विचार केला असेल, याचा विचार जरी केला तरी आपण कदाचित आपलं मन स्तिमितच होईल. त्यांनी या सर्वच राजांनी राज्य विस्तार करताना अधिकाधिक सुविधा, अधिकाधिक समृद्धी आणि अधिकाधिक सुखकर जीवन यावर भर दिलं. केवळ सैन्य विस्तार आणि साम्राज्य विस्ताराच्या माध्यमातून इतर राज्यांचा पराभव करणं हे आपलं लक्ष ठेवलं नाही. कदाचित काही लोकांच्या मध्ये हा त्यांचा दोषही असेल. त्यांनी असं केलं असतं आणि आपलं साम्राज्य उत्तरेकडे वाढविलं असतं तर भारतामध्ये आज जे काही आपण चित्र पाहतो तसं कदाचित चित्र आपल्याला दिसलं नसतं. भारतामध्ये ज्या प्रकारे इतर अनेक साम्राज्यांचा विस्तार झाला, विशेषतः उत्तरेकडल्या, तसा त्यांचा विस्तार झाला नसता. परंतु प्रत्येक राजाचा दृष्टिकोन असाच असेल, असाच असावा असा आपण आग्रह, आणि विशेषतः इतिहासाबद्दल तर असा आग्रह आपण धरू शकत नाही. इतकं सुंदर प्रकारे उत्तम प्रशासन असणारं, विस्तारवादी धोरण असणारं, विकासाला चालना देणारं राज्य हळूहळू विनाशाकडे जाऊ लागलं. कसं झालं असेल हो हे? कृष्णदेवरायासारख्या महान सम्राटाचा अंत झाल्यानंतर, त्याचा मृत्यू झाल्यानंतर या साम्राज्याला एक प्रकारे उतरती कळा लागली. याचं कारण तुम्ही जरा समजून घ्या. ज्या काळामध्ये बहामनी सुलतानांचा आणि बहामनी राज्याचा विस्तार होत होता, सातत्याने त्यांचा विजयनगरशी संघर्ष होत होता, त्यावेळेला आपल्या सैन्य सामर्थ्याकडे दुर्लक्ष करण्याचं मोठं पातक या राज्याकडून झालं. आपल्यावर शत्रू केव्हाही आक्रमण करू शकतो म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे असा विचार संपला. या उलट नवीन शस्त्र, नवीन तंत्रज्ञान याकडे थोडंसं दुर्लक्षच झालं. याचा परिणाम असा झाला की ज्या प्रकारे विजयनगराशी शत्रुत्व असणाऱ्या बहामनी सुलतानांनी, आसपासच्या छोट्या छोट्या सल्तनतींनी ज्या प्रकारे विचार केला की आपल्याला या नगराचा विनाश करायचा आहे, यांचा पराभव करायचा आहे, त्याची जाणीव, त्याचा अंदाजच या लोकांना आला नाही. आणि त्यातही वाईट गोष्ट म्हणजे की जी भारतीय इतिहासात सातत्याने दिसून आलेली आहे, ती म्हणजे आपल्याच घरातल्या व्यक्तींनी, आपल्याच घराण्यातल्या व्यक्तींनी, आपल्याच राज्यातल्या व्यक्तींनी आपल्या राजाचा, आपल्या देशाचा घात करणं. हरिहर कृष्णदेवरायानंतर त्याची मुलं सदाशिव राय आणि त्याच्यानंतरचे लोक जे गादीवर आलेत, त्यावेळेला त्यांच्या सेनापतीचं नाव होतं रामदेव राय. तो कृष्णदेवरायाचा जावईच होता. परंतु रामदेव राय हा अत्यंत महत्वाकांक्षी व्यक्ती होता. त्याला असं वाटत होतं की कुठल्याही परिस्थितीत हे राज्य आपल्याला मिळालं पाहिजे, आपण राजा झालं पाहिजे, कृष्णदेव रायानंतर आपलाच अधिकार असला पाहिजे. परंतु रामदेव रायाला ही संधी मिळू शकत नव्हती, कारण तो काही कृष्णदेव रायाच्या वंशातून नव्हता. याचा परिणाम असा झाला की रामदेव रायांनी इतर बहामनी सल्तनतींशी संपर्क साधायला सुरुवात केली. या काळात आणखीन एक चूक झाली, ती म्हणजे आपल्या साम्राज्याच्या विस्ताराकरता ज्या प्रकारची सैन्य भरती करायची होती, त्यावेळेला नवीन प्रकारचं तंत्रज्ञान, नवीन शस्त्रज्ञान आपल्यापाशी नाही, आणि म्हणून अशा प्रकारचं ज्ञान असणाऱ्या सैनिकांचा आपण समावेश करण्याकरता उत्तरेकडून आलेल्या इस्लामी सैनिकांना आपल्यात समाविष्ट करून घेतले पाहिजे असा दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. जवळपास 5-10 हजारापेक्षा अधिक इस्लामी सैनिक त्यामुळे रामदेव रायाच्या सैन्यात सहभागी झाले. तो सेनापती होता, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा. बहामनी राज्य स्थापन झालं ते मुळातच मोहम्मद तुगलकाच्या आक्रमणानंतर त्याचा प्रतिरोध करण्याकरता अहमदनगरमध्ये, बिजापूरमध्ये, बिदरमध्ये, आज ज्याला आपण वराड म्हणतो त्या भागामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या नवाबांनी, सुलतानांनी, सेनापतींनी आपलं स्वतःचं साम्राज्य स्थापन व्हावं म्हणून 5 वेगवेगळ्या राज्यांची स्थापना केली. त्याच्यापैकी बहामनी साम्राज्याची स्थापना 1347 साली झाली आणि जवळपास 175 वर्ष हे साम्राज्य टिकून राहिलं. बहामनी साम्राज्याचा विस्तार ज्या प्रकारे झाला त्याचं कारण म्हणजे या राजाचा प्रधान मोहम्मद गवान नावाचा होता. तो उत्तम प्रशासक होता, दूरदृष्टी असणारा चतुर असा मंत्री होता. त्याला विजयनगराच्या साम्राज्याचे नेमके कमकुवत दुवे कोणते आहेत याचा अंदाज होता, आणि त्यामुळेच त्यांनी सुचविलेल्या मार्गांचा वापर करून विजयनगरचा त्यांना पराभव करता आला. परंतु असं असताना देखील मोहम्मद गवान याची हत्या करण्यात आली, कारण राजाला असं वाटायला लागलं की कदाचित उद्या हा आपल्याला उलथवून हाच सुलतान बनेल, आणि ज्या मंत्र्यांनी त्याला एवढं मोठं साम्राज्य संपवण्याचा संधी मिळवून दिली त्याचाही शेवट त्याच पद्धतीने झाला. बहामनी राज्य जी होती आणि जे सुलतान होते ते परस्परांमध्येच भांडत होते, त्यामुळे विजयनगरची ते कधीच एकत्र येऊन युद्ध करू शकत नव्हते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे विजयनगर पाशी असणारं सैन्य प्रचंड संख्येचं होतं.
आदिलशहाचा आणि बहामनी सुलतानांचा त्यांनी वारंवार पराभव केला होता. कुतुबशहाचा पराभव केला. परिणामतः त्यांच्याशी एक आपण स्वतंत्रपणे जर लढलो तर आपला विनाश निश्चित आहे असं आदिलशहाला निजामशहाला माहिती होतं. आणि म्हणून या सर्व साम्राज्यांनी नंतर एकत्र यायचं ठरवलं. कशा करता? तर जर आपण एकत्र आलो, आपण एकसंघ झालो तर एवढ्या मोठ्या राज्याचा आपण पराभव करू शकतो. कृष्णदेवरायाचा मुलगा अच्युतराय आणि सदाशिवराय या दोघांमध्ये या प्रकारच्या दूरदृष्टीचा अभाव होता. रामदेवराय महत्वाकांक्षेने पछाडलेला होता आणि त्यावेळेला ही सर्व बहामनी सुलतान एकत्र आले होते. कशा करता? विजयनगरचा पराभव होता आणि यातूनच मग तालिकोट नावाच्या ठिकाणी लढाई झाली. हे एकसंघ झालेले शत्रू ज्या प्रकारे युद्ध रचना करीत होते त्या युद्ध रचनेचा अंदाजच विजयनगराच्या सैनिकांना सेनापतींना आला नाही. आणि त्याची पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला विजयनगरचा जेव्हा विजय होत होता, रामदेवरायाचा विजय होत होता, त्यावेळेला आपले शत्रू कशा प्रकारे व्यूहरचना करीत आहे याचं आकलन करून त्यांचा प्रतिरोध करण्याकरता नवीन व्यूहरचना आखण्याचं चातुर्यही त्यांनी दाखवलं नाही. 1565च्या 26 जानेवारीला तालिकोटा इथे ही प्रचंड लढाई झाली. तालिकोटा ही जी लढाई झाली त्याच्यामध्ये विजयनगरचा पराभवच झाला नाही, तर सुरुवातीला रामदेवरायावर जो हल्ला झाला तो कोणी केला असेल? तर ज्या मुसलमान सैनिकांना त्यांनी आपल्या सैन्यात सामावून घेतलं होतं तुर्कमेनिस्तानातून आलेल्या, कारण ते उत्तम गोलंदाज होते, तोफांचा वापर करू शकत होते, त्यांनीच त्याच्यावर हल्ला केला. रामदेवराय जखमी झाला, मेला नाही. परंतु तो जखमी झाला, हत्तीवरून पडला, त्याबरोबर त्याचं सैन्य रामदेवराय मेला समजून पळायला लागलं. सैन्यामध्ये मोठा सैन्य बिथरलं, मोठी अफरातफर निर्माण झाली. हा अनुभव भारतातल्या अनेक राजांनी अनेक वेळा घेतला पण त्यापासून कोणताही धडा घेतलेला नाहीये. आणि परिणामतः रामदेवरायाला पकडल्यानंतर, पराभूत झाल्यानंतर त्याला शरण येण्याकरता निजामाने सांगितलं. निजाम उल मुल्क नावाचा जो त्याचा सेनापती होता या सेनेचा, त्याला रामदेवरायाने यापूर्वी 2 वेळा वाचवलं होतं. एकदा त्याच्या बंधूंशी त्याचं युद्ध झालं, त्यावेळेला रामदेवरायांनी त्याला शरणागत म्हणून आपल्याकडे आश्रय दिला आणि त्याला त्याचं राज्य मिळवून दिलं. परंतु निजाम उल मुल्काला या उपकारांचं स्मरणच झालं नाही. रामदेवराय ताब्यात आल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं, आता तुझ्याविषयी 2 पर्याय आहे. तू इस्लाम धर्माचा स्वीकार कर आणि आमचं अंकित हो, मग आम्ही तुला विजयनगरचा राज्य देऊ, किंवा तुला आम्ही मारून टाकू. रामदेवराय कितीही कसाही असला तरी देखील त्याला आपल्या धर्माबद्दल आपल्या देशाबद्दल स्वाभिमान होताच. त्याला राजा व्हायचं होतं याचा अर्थ तो राजद्रोही नव्हता. आणि म्हणून त्यांनी मरण पत्करलं. रामदेवरायाचा वध झाला. विजयनगरचं साम्राज्य हळूहळू नष्ट पाहायला लागलं. तालिकोटच्या युद्धामध्ये पराभव झाल्यामुळे लोकांचा धीरच खचला. आपला सेनापती मेला, आपला राजा मेला असं समजून सैन्य इकडे तिकडे पळायला लागलं. स्वाभाविकपणे विजयनगरामध्ये आदिलशहाचं आणि बहामनी सुलतानांचं सैन्य वेगाने आत गेलं. 5 महिने दररोज शेकडो नागरिकांची हत्या झाली. संपूर्ण विजयनगर पूर्णपणे बेचिराख करून टाकण्यात आलं. एकही इमारत साबूत शिल्लक ठेवण्यात आली नाही. एकही मंदिर शिल्लक राहिलं नाही. प्रचंड प्रमाणात लूट मिळाली. खूप मोठा पैसा आणि वैभव मिळालं. आदिलशहाला यात समाधान नव्हतं, कारण त्यावेळेला हरिहराचे, रामदेवरायाचे काही वंशज आपले 500 हत्ती आणि मोठा सैन्य सामर्थ्य घेऊन पळून गेले. पण हम्पी येथे नवीन राज्य तयार करण्यात आलं. त्यांनी हम्पी येथे नवीन राज्यही स्थापन केलं आणि रामदेवरायाच्या त्या वंशजांनी पुन्हा एकदा प्रतिकार करायचा प्रयत्न केला. परंतु ते धैर्य, ते धाडस, ते साहस, तो युद्ध पराक्रम पुन्हा ते गाजवू शकले नाही. त्यांच्या अंकित असणारे जे सरदार होते त्यांना नायक असं म्हणत असत. या नायकांना एकत्र करून पुन्हा पुन्हा आक्रमण करायचा त्यांनी प्रयत्न केला. प्रत्येक वेळी पराभवच होत गेला. त्यापैकी मग काही नायकांनी स्वतःची छोटी छोटी राज्य स्थापन केली, ती त्यानंतर ब्रिटिशांनी विमोड करून टिपू सुलतानांनी त्यांचा पूर्ण विनाश करून त्यांनाही आपल्यात अंकित करून घेतलं. तालिकोटच्या या लढाईमध्ये अत्यंत दारुण पराभव झाला. विजयनगर संपलं. विजयनगर का संपलं हे समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. ज्या लोकांवर, ज्या मुस्लिम अधिकाऱ्यांवर त्यांनी विश्वास ठेवला होता, आपले सेनाधिकारी म्हणून, आपले सैनिक म्हणून, त्यांनीच त्यांचा विश्वासघात केला. ज्या प्रकारच्या युद्ध तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला पाहिजे होता अशा प्रकारचं युद्ध तंत्रज्ञान स्वीकारण्याचं चातुर्य, दूरदृष्टी त्यांनी दाखवली नाही. हा त्यांचा अक्षम्य गुन्हा आहे. भारतीय इतिहासामध्ये केवळ शिवाजी महाराज आणि नंतर माधवराव पेशवे हे दर 2 राजे सोडले, तर नवीन युद्ध तंत्र स्वीकारणं, नवीन प्रकारच्या युद्ध तंत्रासोबत नवीन शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्याचा विचार करणं इतर कोणत्याही राजाला फारसं सुचलं आहे असं दिसून येत नाही. ज्या प्रकारे मुसलमान सैनिकांनी एका 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 बाजूला सोडून दुसऱ्या बाजूला गेले, त्यानंतर सावध होऊन तात्काळ दुसऱ्या प्रकारची व्यूहरचना करण्याकरता लागणारं चातुर्य,
रामदेव रायापाशी नव्हतं. आपण युद्धामध्ये कोणत्या तंत्राचा वापर केला तर आपल्याला अधिक दीर्घकाळ लढाई करता येईल हे जोखून त्या प्रकारची व्यूहरचना करण्याचं चातुर्यही त्यांनी दाखवलं नाही. विजयनगरचा पराभव हा रामदेव रायाचा नाही, युद्धकलेच्या अभावाचा, युद्ध तंत्राबद्दलच्या अज्ञानाचा पराभव आहे. केवळ देशाबद्दल सहानुभूती आणि स्वाभिमान असून काही कोणतं युद्ध किंवा जिंकता येत नाही किंवा राज्य टिकवून ठेवता येत नाही. त्याहीपेक्षा जर महत्वाचं काही असेल तर अधिक चातुर्याने, अधिक सामर्थ्याने आपल्या देशाच्या शस्त्र सामर्थ्याचा विकास करणं. आपल्या देशात नवीन प्रकारचे शस्त्र तंत्रज्ञान यावं, ते आपल्या देशात निर्माण व्हावं अशी दूरदृष्टी असणारा कुशल राज्यकर्ता असल्याशिवाय देशाची संरक्षण व्यवस्था कायम आणि प्रभावी होऊ शकत नाही. हा धडा आपण 500 वर्षांपासून शिकलेलो नाही आहोत. आजही कदाचित तो धडा शिकण्याची आपली मानसिकता नाहीये. विजयनगरचा अत्यंत शिस्तबद्धपणे विनाश करण्यात आला. त्याच्या आसपास असणाऱ्या हम्पी सारख्या सुंदर नगरांचा, बदामी सारख्या नगरांचा विनाश झाला. तेथील अनेक मंदिरं, अनेक स्थापत्यकलेची अत्यंत अप्रतिम नमुने, सुंदर मूर्ती या भग्नावस्थेत आज आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे हम्पीचा विनाश झाला ते पाहिल्यानंतर तर कोणालाही असं वाटेल इतकं सुंदर शहर, इतकी उत्तम दर्जाची मंदिरं, इतकी उत्कुंद असणारी स्थापत्य कला, इतकी विशाल भवनं, या अत्यंत आकार आणखी सौंदर्याने नटलेल्या मूर्ती हे तोडण्याची बुद्धी होईलच कशी कोणाला. परंतु त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला एखाद्या देशाच्या राज्यकर्त्यांची विकृत दृष्टी कशी असू शकते. सौंदर्याबद्दल सौंदर्याबद्दलच नव्हे तर चांगल्या गोष्टींबद्दल कोणत्याही प्रकारचा आदर नसणारे राज्यकर्ते आक्रमक कशा प्रकारे वागू शकतात याचा आपल्याला पुरावाच मिळतो. आणि म्हणून जर यापासून आपण काही शिकलो नाही, जर यापासून आपल्याला काही धडा मिळाला नाही तर आपल्याला इतिहासाने काहीच शिकवलं नाही असं म्हणावं लागेल. रामरायालाच मारलं नाही तर त्याच्यानंतर विजयनगरामध्ये एक मोठा गोंधळ निर्माण झाला. त्याचा परिणाम असा झाला की रामदेव रायानंतर, सदाशिव रायानंतर जे कोणी राजे आले त्यांनी छोट्या छोट्या वसाहती, छोट्या छोट्या सल्तनती, छोट्या छोट्या रियासती स्थापन केल्या. पण एक मोठं साम्राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा, ते धाडस त्यांच्यामध्ये उरलीच नाही. कदाचित त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. रामदेव रायाचा शेवट झाला, विजयनगरचा शेवट झाला, हम्पी नगराचा विनाश झाला. पण त्याहीपेक्षा महत्वाचं अत्यंत वाईट गोष्ट जर कोणती झाली असेल तर दक्षिण भारतातून संपूर्णपणे हिंदू साम्राज्याचा विनाश झाला. नंतर नवीन हिंदू साम्राज्य किमान 100 वर्ष जन्मालाच येऊ शकलं नाही. जगात अत्यंत महान, सौंदर्यशाली, विकसित, संपन्न, समृद्ध, श्रेष्ठ दर्जाचं नगर आगीच्या वक्षस्थानी पडलं. विनाशाच्या अनेक तांडव लीला त्यांनी पाहिल्या. परत विजयनगर कधीही तसं होऊ शकलं नाही. एक विजयाचं नगर असणारं हे प्रतीक पराभवाचं प्रतीक झालं. लोक कैदी झाले, लोकांचं धर्मांतरण झालं. रामदेव रायाच्याच वंशातल्या अनेक स्त्रियांना नंतर मुसलमान सरदारांशी विवाह करावा लागला. धर्मांतरणाचा दुष्परिणाम असा झाला की त्यानंतर बहुसंख्य हिंदूंचं सामर्थ्यशाली संघटनच निर्माण होऊ शकलं नाही आणि त्याबरोबरच एका साम्राज्याचाच नाश झाला नाही. तर 4 दिवस जळणारं हम्पी नगर जगाला एक धडा देत राहिलं की जे कोणी आक्रमक असतात ते केवळ राज्याचा, सैन्याचा विनाश करत नाही, ते एका संपूर्ण संस्कृतीचा विनाश करतात, एका सभ्यतेचा विनाश करतात आणि अत्यंत दुर्दैवी, दुःखद पद्धतीने करतात. आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं जर रक्षण करायचं असेल तर आपण इतिहासापासून काहीतरी धडा घेतला पाहिजे. आपण इतरांवर आक्रमण केलं पाहिजे असं कोणी म्हणणार नाही, पण होऊ शकणाऱ्या संभाव्य आक्रमणांचा विरोध करण्याची शक्ती, क्षमता आणि इच्छाशक्ती आपल्यात आपण निश्चितपणे निर्माण केली पाहिजे. आपण शस्त्र निर्माण केले पाहिजेत इतरांवर आक्रमण करण्याकरता नाही, पण स्वतःचं संरक्षण होईल असे शस्त्र निर्माण करण्याची बुद्धी आपल्याला व्हायलाच पाहिजे. युद्धकलेचं कौशल्य, तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. इतरांचं राज्य जिंकण्याकरता खचितच नाही, पण आपल्या साम्राज्याचं, आपल्या सीमांचं रक्षण करण्याकरता नाही का? जोपर्यंत आपल्याला स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा यांच्याबद्दल स्वाभिमान निर्माण होणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे आक्रमक, अशा प्रकारची लूटमार, अशा प्रकारचा विनाश आपल्याला वारंवार पाहावाच लागेल. ते आपलं दुर्दैव नसेल, तो आपला आत्मघात असेल. इतिहासापासून आपण हा जरी धडा शिकलो तर पुन्हा एकदा विजयनगराची स्थापना आपण करू शकतो. कोणाबद्दल द्वेष असायचं कारण नाही, कोणाबद्दल राग असायचा, संताप असायचं कारण नाही, पण स्वतःबद्दल स्वाभिमान असायची गरज तर आहेच. आणि ही गरज, ही आवश्यकता आपल्या मनात निर्माण व्हावी, आपलं मन प्रज्वलित व्हावं याकरताच आजचा हा विचार होता. आणि म्हणून असं सांगू इच्छितो, आभार मानण्याच्या ऐवजी डिअर पास्ट, थँक यू फॉर ऑल द लेसन्स. माझ्या भूतकाळात तुम्हाला जे काही धडे शिकवले त्याबद्दल मी तुझा आभारी आहे, कारण माझ्या भविष्य काळाच्या निर्मितीकरता मी त्यातूनच तयार होऊ शकतो. जो भूतकाळापासून धडे शिकत नाही, जो इतिहासापासून धडे शिकत नाही, त्याला भविष्य काळ नसतो, कोणत्याच समाजाला नसतो, कोणत्याच व्यक्तीला नसतो. आणि म्हणून आज तरी आपण जागृत झालं पाहिजे.
आपल्या देशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या स्वाभिमानाबद्दल. एवढं बोलून थांबतो. एखादा तरी धडा आपण शिकूया. इतिहास नाही पण भविष्य घडवूया. धन्यवाद. थँक्यू सर. ओके. कोणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. सर थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. कोणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा, अन्यथा मी थांबतो. हॅलो. सर लेक्चर सुंदर होतं. हो मॅडम, खूपच. कप्तान सर आहेत का? गेले मीटिंग मध्ये? चेक करते. कप्तान सर गेले. अच्छा, ठीक आहे. देवी सर मॅडम, थँक्यू. सर मी एक प्रश्न तुम्हाला विचारते की मला? हो म्हणजे मला धारिष्ट नाहीये कप्तान सरांना विचारण्याचं, म्हणून तुम्हाला विचारते. तर प्रश्न असा आहे की आता या ज्या आपण म्हणतो की हिस्ट्री रिपीट होते, तर या सगळ्या इतिहासाचं आणि आता घडणाऱ्या घटनांचं असा साचेबंध आपल्याला आलेख म्हणा किंवा अशा पॅरलल घटना शोधून यातनं निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन मधनं म्हणा किंवा या सगळ्या सिस्टीम मध्ये? तुम्हाला असं वाटत नाही का हे संपूर्ण लेक्चर जे सरांनी 1 तास सांगितलं ते आपण सध्या रोज अनुभवतो आहेत म्हणून? हो, ऍक्च्युली मला तसंच इट इज झालं. सो आयडेंटिकल की फक्त त्यांच्याकडची शस्त्र वेगळी असतील, आपल्याकडची शस्त्र वेगळी. पण धोरणं आणि मूलभूत जी डिस्ट्रक्टिव्ह मानसिकता आहे ती तेव्हा कमी होती असं मला अजूनही वाटतं. कारण त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी कमी होती. आता आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आणि डिस्ट्रक्टिव्ह क्रिएटिव्हिटी खूप जास्त आहे. हा ना सर. मग आपल्याला ह्या सगळ्याचा दृष्टिकोन कसा बदलता येईल किंवा मुलांपर्यंत याला कसं पोहोचवता येईल या दृष्टीने काय करता येऊ शकेल? से देवी मॅडम, मी आता माझ्या प्रत्येकच लेक्चर मध्ये ते वाक्य सांगतोच. ते आता खूप जुनं झालंय वापरून वापरून, पण परत तुम्हाला सांगतो एकदाच, कारण ते आय कांट हेल्प स्टेटिंग इट. की जगातल्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी एकच कारण आहे, एकच, दॅट इज लॅक ऑफ इंटिग्रिटी. दुसरं कुठलंच कारण नाही. तुमच्याकडे जर 100% इंटिग्रिटी असेल, यू कॅन डेफिनेटली डिलिव्हर व्हेरी गुड रिझल्ट. जर नसेल तर हे जे त्यांच्यासोबत झालं ते आपल्यासोबत पण होणार किंवा होतंय रादर. त्याच्यामुळे म्हणजे मी ते सगळ्याचं कोरिलेट करू शकतो. हे सगळ्याची मूलभूत, हे सगळ्या जर तुम्ही झिरो डाऊन केलं तर लॅक ऑफ इंटिग्रिटी. आता त्यांच्याशी ज्यांनी हे केली, गद्दारी केली आणि ते संपूर्ण विजयनगर जे त्यांनी ज्याचा पूर्ण नाश केला, त्याचं एकच कारण होतं ना, लॅक ऑफ इंटिग्रिटी. आपण जे काम करतो आहोत त्याच्याशी बांधिलकी नाही. आणि पुढे येणाऱ्या पराभवांना किंवा पुढे येणाऱ्या संकटांना त्यांनी बघितलं नाही ना. म्हणजे विजयदेवरायांनी आता ते जसं म्हणाले की they were not prepared for future consequences. आता मॅडम ते फारच मोठे लोक होते, आपण खूप लहान आहोत. पण मला जे समजतं ते आपण मल्टीटास्किंग नाही करू शकत. माझं जर डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज कडे लक्ष असेल तर मग मी अग्रेसिव्ह मोड मध्ये जाण्याकडे माझं लक्ष नसतं. मी एका वेळी एकच काम करू शकतो. त्याच्यामुळे असेल कदाचित. एनिवे, खूप चांगलं काम केलं तुम्ही फॉर ऑर्गनायझिंग सच कन्स्ट्रक्टिव्ह लेक्चर्स. थँक्यू. नाही सर, इट इज ऍक्च्युअली कप्तानचं इन्स्पिरेशन आहे की त्यांनी एवढी सगळी माहिती त्यांच्याकडे आहे आणि आपल्याला कोण देणार आहे ऍट वन गो मध्ये, एका तासामध्ये अख्खा 1200 वर्षांचा इतिहास आहे सर हा. अमेझिंग. व्हेरी क्रिएटिव्ह ऍक्च्युअली. ग्रेट जॉब इंडिया. येस सर, थँक्यू. थँक्यू मॅडम.
या बाय बाय. थँक्यू सर, बाय.